नमस्कार. SG किचन मराठी तडका ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत छान अशी पत्तागोबीची रेसिपी. पत्तागोबी बऱ्याच जणांना आवडत नाही. लहानांना वास पण आवडत नाही त्याचा. पण आज अशी रेसिपी बनवणार आहोत की जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील. आणि ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी पण ते घेऊन जातील अशी ही आपली रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पत्ताकोबी किसून घेतला आहे. तर तुम्ही किसून घ्या किंवा मिक्सरवर अगोदर त्याचे तुकडे करून बारीक करून मग मिक्सरवर काढून घेतला तरी चालेल, किंवा तुमच्याकडे फूड प्रोसिजर असेल तर त्यावर पण बारीक करू शकतात, किंवा तुमच्याकडे चॉपर असेल तर त्यामध्ये पण जे तुम्ही बारीक करू शकतात, म्हणजे किसून घेऊ शकतात त्याच्यामध्ये. तर इथे मी एक वाटण करून घेणार आहे. मिरची घेतली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये. तुम्ही इथे लाल मिरची पण वापरू शकता. मुलांसाठी बनवत असाल तर एखादीच मिरची वापरा. 8-10 लसूण पाकळ्या टाकूया. 1 इंच अद्रक, भरपूर अशी ही कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि हे पहा आपले हे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे मिक्सरवर. तर आता इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये गोबी काढून घेते. आता ह्यामध्येच असेच आपण हे वाटण टाकून घेऊया. तुम्ही दुसऱ्या पण भाज्या ह्यामध्ये वापरू शकतात. आता हे वाटण टाकून घेतल्यानंतर आपण हे बाकीचे मसाले टाकूया. इथे मी 1 चमचे जिरे घेतलेले आहेत. तुम्ही वाटणामध्ये पण हे जिरे टाकून वाटून घेऊ शकतात. मी असेच वापरले आहे. चवीनुसार मीठ घ्यायचे आहे आपल्याला. इथे मी 2 चमचे मीठ घेतलेले आहे. कलरसाठी अर्धा चमचा हळद, ओवा घेतलेला आहे 1 चमचा. हातावरच तो क्रश करून घेऊया आणि ह्यामध्ये टाकून घेऊया. हळद टाकल्यानंतर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर आपल्याला हे घट्टसरच पीठ ठेवायचे आहे आणि पाण्याचा आपण इथे बिलकुल वापर करणार नाही. तेव्हा जसे आपल्याला लागेल तसेच आपल्याला ह्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे मी 2 कप घेतलेला आहे. तुम्ही वाटीचा पण वापर करू शकतात ह्या ठिकाणी. तर 2 कप मी इथं आपले कणिक घेतलेली आहे आणि अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे डाळीचे पीठ घेतलेले आहे. तर हे आपण मिक्स करतच आपण ह्यामध्ये आणखीन पीठ टाकून घ्यायचे आहे. तर हे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आता पहा इथे थोडे पातळ झाले आहे, तेव्हा मी आणखीन 1 कप कणिक टाकते आहे आणि त्यातच आणखीन अर्धा कप बेसन पीठ टाकलेलं आहे. बेसन पिठामुळे छान असे वेगळी चव लागते ह्या पराठ्याची. तर हे खूप पौष्टिक असे आपले हे रेसिपी बनवून तयार होत आहे. तर अगोदरच आपल्याला हे ऑइल टाकायचे होते, तर इथे ह्या स्टेपला पण टाकला तरी चालेल. पीठ असे छान मळून घ्यायचं आहे तेल टाकून. ह्यामुळे मस्त मऊ असे पराठे होतात. ह्याचे आपण पराठे बनवून घेणार आहोत. हे पहा आता हे आपल्याला 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे तेल टाकून आणि पुन्हा थोडे मिक्स करून आपल्याला पराठे बनवायचे आहेत. तर माझे इथे 10 मिनिट झालेले आहेत, तेव्हा मी हे बनवून घेते. तर थोडे पीठ माझे पातळ झाले आहे. घट्ट झाले तर त्याला तेल लावून आपल्या पोळीपाटाला तेल लावून ते लाटून घ्यायचं आहे आपल्याला. तेव्हा आता हे माझे थोडे पातळ झालेले आहे, तेव्हा मी इथे पातळ झाल्यावर काय करायचे पहा. तर कपडा, एक पेपर घेऊन त्यावर कपडा घेऊन त्यावर थोडे कोरडे पीठ टाकून आपल्याला जेवढ्या आकाराचा पराठा लाटायचा आहे त्या आकाराचा गोळा घेऊन पिठाचा तो आपल्याला लाटून घेऊया. जास्त आपल्याला हे पराठा पातळ पण करायचा नाही आणि जास्त जाड पण ठेवायचा नाही.
असा हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे आपली। कमी वेळेमध्ये सकाळच्या घाई गडबडीमध्ये पण ही आपण रेसिपी करू शकतो। हे पहा मस्त, आणि मुलं आणि लहान मुलं पण आणि मोठे पण खूप आवडीने खातात ही, आणि 2-3 दिवस सहज राहते हे। तर हे पहा आपला इथे पराठा लाटून झालेला आहे। तर आपण त्यावर तेल लावून घेतलेलं आहे, ते तूप पण वापरू शकता तुम्ही, आणि तवा ठेवलेला आहे, तापत आलेला आहे, त्यावर पण थोडंसं ऑइल टाकून पराठा टाकून घेऊया। हे पहा जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही, असा लाटून घ्यायचा आहे। आता हे आपण दुसरा पराठा मी तर लाटून घेते। वरतून पण आपल्याला थोडेसे ऑइल लावून परतून घ्यायचा आहे हा पराठा। मैत्रिणींनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत रिलेटिव्हसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे बाजूला बेल आयकॉन आहे ते प्रेस करा। म्हणजे काय होईल तर अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील, आणि त्याच्या अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल। हे पहा आता हे आपला पराठा परतून घेऊन पुन्हा आपण थोडेसे ऑइल लावून घेणार आहोत। तुम्हाला जर ऑइल जास्त आवडत नसेल तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल, असाच भाजून घ्यायचा। हे पहा आपला हे पराठा भाजून तयार आहे। तर अशाच प्रकारे मी पराठा दुसरा पण भाजून घेते। तर मैत्रिणींनो, हे दह्यासोबत, चटणीसोबत आणि आपल्या तुपासोबत, लोणच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकतात। प्रवासामध्ये न्यायला पण खूप छान आहे, टिफिनसाठी पण छान आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा।